पक्षांच्या बरोबर अशा बैठका झाल्या आणि त्या सगळ्यांनी मान्य केलं। आणि आता नुसतं खोटं आश्वासन देऊन चालत नाही का तुम्ही म्हणाल मोदींनी फसवलं आता हे फसवणार नाहीत कशावरनं, तर नुकतंच सुप्रीम कोर्टाचा एक आदेश झालेला आहे की जाहीरनाम्यामध्ये जर का एखादा आश्वासन दिलं आणि ते आश्वासन त्या राजकीय पक्षांनी जर पूर्ण केलं नाही आणि तर त्या राजकीय पक्षाची मान्यता रद्द करण्याचा इशारा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। त्यामुळे आता जे पूर्ण करता येणार नाही ते आश्वासन देणं आता एवढं सोपं राहिलेलं नाही। आणि म्हणून मी अट अशी घातली की जाहीरनाम्याच्या माध्यमातून या सगळ्या जी काही आघाडी राहणार आहे त्या आघाडीनं या देशातल्या शेतकऱ्याला सातबारा कोरा करण्याचं आणि कर्जमुक्त करून पुन्हा कर्जमुक्त बाजारी होऊ नये म्हणून दीडपट भाव देण्याचं आश्वासन दिलं पाहिजे, तर आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीमध्ये असेल। कारण राजकारण करणं हा आमचा धंदा नाही, निवडणुका लढवणं आणि 1505 कोटीची थकबाकी ही भारतीय जनता पक्षाची होती। राष्ट्रवादीची 53 कारखानदारांची थकबाकी होती, 1502 कोटी रुपयाची थकबाकी। काँग्रेसची 44 कारखानदारांची थकबाकी 1250 कोटी रुपयाची होती। म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या 4 प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांमध्ये साखर कारखानदार आहेत। त्या सगळ्यात जास्त साखर कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे कारखानदार हे भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये आहेत। आणि तरी भारतीय जनता पक्षाचे नेते काय म्हणतात की थकबाकी साखर कारखानदारांच्या नादाला राजू शेट्टी लागला। आता या कारखानदारांना जिकडे सत्ता असते तिकडे जाण्याची सवय असते आणि म्हणून ही सगळी तिकडे गेलेली आहेत। अर्थात आपण मेहनत करून सत्ता बदलली तर उद्या तिकडचे भारतीय जनता पक्षाचे कारखानदार सगळे इकडे येणार आहेत हेही आम्हाला माहिती आहे। त्यामुळं साखर कारखानदार आणि आमचा हा लढा कधीही संपणार नाही। म्हणून निवडणुका तोंडावर असताना सुद्धा एफआरपीची थकबाकी होती म्हटल्यानंतर ज्यांच्या बरोबर आम्ही आघाडी करणार आहोत त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची हिंमत फक्त आणि फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्येच असते, हे लक्षात ठेवा। ही हिंमत 5 वर्षात एकदा तुम्ही मला एक मत देताय आणि ते मतपेटीपर्यंत जावं म्हणून जो काही थोडाफार खर्च येतोय त्या खर्चासाठी पैसे देताय आणि मग उरलेल्या 5 वर्षामध्ये मग तुमच्या प्रत्येक प्रश्नामध्ये मी तुमच्यावर असतोय, परिणामाची चिंता न करता विचार न करता मी तुमच्यावर असतोय म्हटल्यानंतर 5 वर्षातनं एकदा तुम्ही माझ्या निवडणुकीचा खर्च केलाच पाहिजे। हा करार आपला जवळजवळ 17-18 वर्षापूर्वी झालेला आहे, तो आज अखेरपर्यंत तुम्ही सगळ्यांनी पाळलाय। त्यामुळे मलाही त्याचं काय वाटत नाही। आणि मला एकाने विचारलं की कसं काय शक्य आहे, म्हटलं शक्य आहे याचं कारण पैसे देणाऱ्याला सुद्धा माहिती आहे। काय लोकांना माहित नाही का आमदार खासदारांचे धंदे काय काय असतात, त्यांना कुठल्या मार्गाने पैसे कमवता येतात हे सगळ्या लोकांना माहिती आहे। आणि तरी सुद्धा ते वर्गणी देतात कारण आपण मत दिलेला खासदार त्यातला नाही हे त्यांना माहिती आहे, म्हणून ते मला मत देतात, म्हणून ते मला पैसे देतात आणि त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास मला अत्यंत महत्वाचा वाटतो। आणि म्हणून मी या सगळ्या लोकांच्या विरोधामध्ये मी आज जी काही निवडणूक लढवतोय मला माहित आहे कदाचित माझा पराभव करण्यासाठी करोडो रुपये या मतदारसंघामध्ये येतील, करोडो रुपये ते काय मोजता येणार नाही तेवढे पैसे येतील। पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो करोडो आले तर काही लोकांची गरिबी हटल, आमचे काही विरोधक आहेत पारंपरिक विरोधक आहेत त्यांची गरिबी हटल, परंतु निकाल बदलणार नाही कारण निकाल ही सामान्य माणसं ठरवणार आहेत हेही मला माहिती आहे। अनेक वेळा हे प्रयत्न केले झालेले आहे।